तुम्हाला पण हाच प्रश्न पडला आहे ना, मी आज इतकी रेडी होऊन का आली आहे आणि हे सर्व इतके सुंदर रेडी होऊन डान्स का बरं करताय आणि मॅमनी हे बोर्डवर काय लिहिलं आहे आणि ही चिठ्ठी कसली. थांबा सांगते सर्व, पण व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. चला पहिल्यापासून सुरुवात करूया. मी चालली कॉलेजला. आज आमच्या कॉलेजमध्ये पोंगल आणि मकर संक्रांती सेलिब्रेट करणार आहे म्हणून. तसं खरं खरं सांगा, इतकं रेडी होऊन या आणि त्याच्यानंतर लेक्चर अटेंड करा. किती बोरिंग टास्क आहे हा यार. सॉरी टू से दिस थिंग, बट मला नाही माहिती मकर संक्रांतीमध्ये काय करतात. माझ्या घरी नाही करत म्हणून. ही आहे माझी फ्रेंड, आम्ही चाललो लेक्चरला. अरे हे काय चालू झालं. तसा हा माझा आजचा आउटफिट. कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. उशिरा आलेले काय करू मी तर, म्हणून टाईम भेटला तर व्हिडिओ काढला. आम्ही आलो 4थ्या लेक्चरला. मॅमचा वेट करत होतो. तो लेक्चर संपला. आता आम्ही आलो 5व्या लेक्चरला. आजच्या दिवशी असं सरप्राईज कोणीच दिलं नसेल. आम्ही चिठ्ठ्या ठेवल्या होत्या, त्याच्यातून एक चिठ्ठी उचलायची होती आणि त्याच्यात जे पण शब्द येईल त्या शब्दावरती तुम्हाला 4-5 लाईनी बोलायच्या होत्या शुद्ध मराठीमध्ये. आणि मी बोलली होती. तसं मला चिठ्ठी भेटली ना, आणि त्याच्यात जे लिहिलं होतं ते मला नाही येत होतं. ते मी माझ्या फ्रेंडकडून एक्सचेंज केलं आणि तिचं मी घेऊन बोलली. मग खरंच खूप घाबरली होती मी. आणि या मॅडमला जी चिठ्ठी माझ्याकडे होती त्याच्यातलं येत होतं म्हणून एक्सचेंज केलेली. आणि या लेक्चरला जायला थोडा लेट झाला होता. फायनली लेक्चर संपला आणि आम्ही चाललो घरी. 30ला सुटली मी. घरी गेली मी, कपडे चेंज केले, फेस वॉश केला आणि जेवायला बसली. नंतर मम्मा बोलते चल माझ्यासोबत ओमीला आणायला. तर मी बोलले ठीक आहे. ओमी आला. मी त्याच्यासोबत मस्ती करत बसली होती. त्यासाठी फक्त इतकंच. बाय गाईज.